तर आपल्याकडे त्यांनी प्रथम पाय तर तो क्षण आलाय, म्हणजेच आता ट्रॉफ्या पिचच्या आतमध्ये न्यायच्या घेतलेल्या आहेत. तर दोन्ही हॅन्डबॉलच्या सर्व सभासदांनी ग्राउंड क्रिसमस धमाका न्यू इयरच्या दिवशी फायनलचा सामना अंतिम लढत बघूया कोण मजल मारणार आहे. परंतु दोन्ही संघ खूप चांगले संघ आहेत, आजूबाजूचे संघ आहेत आणि तर आपण नारळ फोडणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण टॉस घेणार आहोत. हॅलो 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 त्याला सांगितलं तर आपल्याकडे पहिला चेंडू प्रीत टू कॅश्मीरो आणि पहिला चेंडू चांगला चेंडू मला वाटते इथे गेली गेला होतं, परंतु खूप रोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आहे आणि मला वाटते फक्त एकच आणि प्रीत हे नवीन गोलंदाज आहेत, त्यांनी आताच बघूया दुसरा चेंडू आणि चांगला बुलंद आणि मला वाटते इथे आणि आता जेव्हा हातातून व्हेरिएशन सुटतं ते खूपच वेगळ्या पद्धतीचं. त्यांच्या समोर आता कॅश्मीर आहेत आणि कॅश्मीर काय 2 षटक संपल्यानंतर 13 धावा झालेल्या आहेत. पहिले तर दोन्ही संघाच्या संजय दादा आणि नक्की मला वाटते ग्राउंड यावर्षी म्हणजे दोन कर्णधार आहे चांगले एक जागेवरती मारायचं पुष्पा एक खाली फक्त असं हात फिरवायचं म्हणजे क्रिकेट एक रक्तामध्ये टाकलेलं आहे. थँक्यू. माझा संघ थोडा थोडे 2-3 गोल डॉट झाले आणि 20 बॉलामधील 49 रन करायची कोणाची ढेरी नाही, पण आमच्या मुलांनी प्रयत्न करून लास्ट 1 बॉल 5 रन लागतो ते आमच्या मुलांनी प्रयत्न करून माघार घेतली. प्रयत्न केला. पहिलं तर ओपीसीच्या टुर्नामेंट मध्ये नाव टाकलं नव्हतं
मला वाटते संगम यांनी नाव टाकलं ते एंड मुवमेंटवर, आणि एंड मुवमेंटवर हे नाव टाकल्यानंतर तुम्ही फायनलला गेले, तर तुम्हाला नक्कीच आनंद तर झाला आहे. आणि मला वाटते काश्मीर नसता तुम्ही फायनलला गेले, बरोबर. आणि तसेच खूप तुमचे प्लेयर्स जे जुने खेळाडू होते ते बाहेर गेलेले, तरी सुद्धा तुम्ही यंग सर्वजण होते. पण तुम्हाला मला एक क्वेश्चन विचारायचं आहे की ही नवीन जी तुमची पिढी आहे, म्हणजे नवीन टॅलेंट आहे, ती नक्कीच पुढे तर जाणार आहात, पण तुम्हाला तुमच्यामध्ये सर्वांमध्ये कुणावर तुमचा जास्त विश्वास आहे? मला तर सर्वात जास्त गिब्सनवर भरोसा आहे, कारण त्या आजच्या दिवशी 1 बॉल 1चा मॅच काढला आणि मीच बोललो की त्याला सोड द्या. तर थँक्यू. की तुम्ही खरं म्हणजे याला संजोग दादा, म्हणजे संजोगच बोलते मी, तर त्याने तुमच्यासारख्या मुलांना ते प्रोत्साहित करत आहे. काश्मीर खूप आहे, त्यांचंही अभिनंदन. आणि परत एकदा दोन्ही टीमचं संघाचे मी अभिनंदन करते. आणि इथे मी, कारण ते मला ओळख काम करत असतानाही एसबॉईज आपल्या एका ऑलिम्पिकवर मी त्यांना पाहिलं, तेव्हा ते मला आज त्यांची संधी दिली, म्हणून मी तुमचे आभार मानतो. तसेच पॅरिसमध्ये जेव्हा आम्ही बघतो की कुठला क्लब सोनेरी टोळी बोचडी बंद, असे मी गाव परिवारामध्ये राहतो. आणि आनंद झाला, कारण दोन्ही संघ चांगल्या प्रकारे खेळले, चांगली होती. पण आपण जेव्हा म्हणतो एकाला हार देखील अभिनंदन, तुम्ही ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि तुमचे देखील अभिनंदन करतो. तुम्ही जरी हारले असतील तरी तुम्ही मनाने यांनी यायचं समोर ट्रॉफी जिंकण्यासाठी. सर्वप्रथम मी आभार मानेन नोकरी संघाचे, जे आम्हाला चान्स दिला या टुर्नामेंटमध्ये खेळायला. आणि जो काही मिळाला आहे ते फक्त एका माणसाचे मुलं आहे. जर यांनी गेस कराल तो कोण आहे? एसबॉय संघ परफेक्ट. जो काही आता मिळाला आहे तो फक्त एका माणसाचे मुलं आहे, तो म्हणजे मॅक्टोन दादा. लहानपणापासून ज्यांनी ते मला पोलिंग करायला शिकवलं, ज्याला कोणाला माहित नसेल तो म्हणजे तो काय बोलत होता. इमोशनल झाला देशात, कारण मी सुद्धा बघितलेलं आहे लहानपणी जेव्हा पाणी सुद्धा वरती यायचा त्यावेळी जी पाण्याची लाट येते त्या लाटीवर प्रॅक्टिस करायचा. Come on.